प्रथमतः राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन आणि समर्थन देण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपले अतिशय मनपूर्वक आभार मानतो। खरं तर केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात मदत होणार आहे। तसेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाकडून देखील प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणाने अभिनंदन करतो। आणि काही कार्यालयामध्ये अजून देखील काही इंग्लिश फॉर्म येतात, तर ते जे कार्यालय असे आपल्याला आढळून येतील त्यामध्ये सक्तीने मराठी फॉर्म द्यावेत। वेगवेगळ्या याच्यामध्ये कार्यालयामध्ये प्रत्येक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारनं या ठिकाणी जी राबवली, प्रत्येक युवा युवतींना शिक्षण रूप रोजगार संधी मिळाव्यात यासाठी युवा युवतींना आणि त्यांचे पालक जागरूक असतात। राज्य शासन देखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतो प्रयत्न करीत आहे। युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे। रोजगारास इच्छुक युवा युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये याच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ युवा वर्गाला रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे। सदर योजनेअंतर्गत 1,32,000पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि म्हणून यामध्ये या युवकांना आणि युवतींना या ठिकाणी एक्सटेन्शन द्यावं आणि त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या योजनेमध्ये सामावून घ्यावं। या ठिकाणी मागेल त्याला सौर पंप ही योजना राज्य सरकारने त्या ठिकाणी राबवलेली आहे। 10% रक्कम भरून ही सौर योजना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आलेली आहे, परंतु धरण क्षेत्रामध्ये काही जाचक अटी या योजनेला आहेत। 5 गुंठ्याच्या वर क्षेत्र 5 गुंठे किमान क्षेत्र त्याला असावं ही अट घातलेली आहे। माझा मतदारसंघ हा धरण क्षेत्रामध्ये असलेला पट्टा आहे आणि म्हणून ही अट शिथिल करावी। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये जायकवाडी या धरणाचं कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी राज्य सरकारनं गाळयुक्त धरण आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आणलेली आहे। त्याबद्दल निश्चितपणाने राज्य सरकारचे या ठिकाणी अभिनंदन करतो। माननीय पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याला 20 लाख घरकुलं मिळाली। त्यामध्ये माझ्या नेवासा मतदारसंघामध्ये 5,000च्या वर घरकुलं त्या ठिकाणी मिळाली आणि विशेष म्हणजे मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय तसेच आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी देखील 50,000 रुपये या घरकुल योजनेसाठी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। केंद्र शासनाची राष्ट्रीय पेयजल योजना या ठिकाणी अनेक ठिकाणी कामं प्रगतीपथावर आहेत आणि ते कामं लवकरात लवकर व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत असताना जीवन प्राधिकरणच्या ज्या पूर्वीच्या योजना MGPच्या आहेत त्या अनेक ठिकाणी फक्त वीज बिल भरता येत नसल्यामुळं काही ग्रामपंचायती सक्षम नसल्यामुळं वीज बिला अभावी कोट्यावधी रुपयाच्या खर्च केलेल्या योजना बंद आहे आणि ग्रामीण भागातल्या अनेक गावं त्या पेयजल योजनेपासून वंचित आहे आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की या योजनांना राज्य सरकारने मदत करावी वीज बिल भरण्यासाठी। त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची जवळजवळ 18,000 महिलांची भरती या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे आणि म्हणून त्यासाठी देखील मी या ठिकाणी राज्य सरकारचं अभिनंदन करतो। पुनश्च एक वार आदरणीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलेल्या वेळेतच
आपण मला जी संधी राज्यपाल महोदयांच्या पाठिंबा आणि अभिनंदन करण्यासाठी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.